श्रीहरी श्री ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ मराठी. आजचे प्रकरण स्वयंसिद्ध ज्ञानेश्वर. आवडलं तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून पारायण पर अध्यायन पर व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. ब्रह्मदेवाने निर्माण केलेली सृष्टी. आकाशीचं अथांग अनंत छत कोणत्या आधारावर उभे, आरंभ कोठून अंत कुठे, या गगनात असंख्य तारे, ताऱ्यांच्या तेजा भोवताली ग्रह, आपली जननी पृथ्वी ती तरी कशी, अफाट सागर, प्रचंड पर्वत, झुळझुळ वाहणाऱ्या सरिता, विशाल अंतकरणाचे आभाळ, कृष्ण मेघांच्या करांनी भूमीला भिजवणारे, भूमी ही माताच, सृजन हा तिचा स्वभाव, मानव आणि प्राण्यांच्या धर्मबिंदूंचे सिंचन व्हावे, मग धान्याची कणसे, रसाळ फळे, रंगगंधांचे सौंदर्य ल्याली फुले, या साऱ्यांचे पालन करणारा, साऱ्यांना सांभाळणारा श्री विष्णू, वारंवार त्याने या मर्त्यलोकी पूर्णत्वाने किंवा अंशरूपाने यावे, जगत कल्याण करावे आणि वैकुंठ लोकी परतावे, महेशाने लय साधून समतोल साधावा. विश्वाच्या प्रत्येक कणात विश्वात्मा आहे, तो विश्वदेव आहे. तो दिसतो कसा, त्याचे रूप कसे, तो सगुण साकार आहे की निर्गुण निराकार. तूच सगुण मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, अनुमानेना अनुमानेना, श्रुतीने तिने ती मनती गोविंदू रे, तुझ स्थूळ मनो की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म ऐकू गोविंदू रे, तुझ आकारू मनो की निराकारू रे, आकारू निराकारू ऐकू गोविंदू रे, तुझ दृश्य मनो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य ऐकू गोविंदू रे, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू रे. या भगवंताला काय म्हणावे? श्रीहरी, गोविंद, गोपाळ याला अनेक नामे आणि अनेक रूपे. मदनालाही मोह याने निर्माण करावा, पण हा सर्व समावेशक सावळ्या रंगात गोपाळ बनणारा, प्रेमाने गायींचे पालन करणारा, आजी देखिले रे, आजी देखिले रे, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, दृढ विटे मनमुळी विराजिते वनमाळी, आजी सोनियाचा दिनू वरी अमृता ते वरिसे घनू, बरवा संत समागमू प्रकटला आत्मारामू, बाप रखुमा देवी वरू कृपा सिंधू करुणा करू. माझ्या अंतकरणाच्या विटेवर ही परमात्म्याची मूर्ती विराजमान झाली आहे. तिचे दर्शन म्हणजेच आत्मरूप दर्शन. मी त्या परमात्म्याचे नामस्मरण करू लागलो. तोच सोनियाचा दिन. संतांच्या संगतीने देवाचे दर्शन, देवाच्या दर्शनाने आत्म्याचा उद्धार. तो कृपा सिंधू आहे, तो करुणा सागर आहे. तोच आपल्या भक्तांवर अमृतांचा वर्षाव करतो. ज्ञानदेवांनी आपल्या वाणीने पैठणकरांना धन्य केले. पैठणीचं थांबणे नव्हते. आता प्रस्थान समय आला. शेवटचे प्रवचन करून भावंडांनी पैठणकरांना निरोप दिला. भावंडांच्या आगमनवेळी धिक्कारणाऱ्या पैठणकरांनी ज्ञानदेवांना पैठणीच वास्तव्य करण्याचा आग्रह केला. प्रेमाने भावंडांची मने भरून गेली. मामा आजोबा, मामी आजी यांची स्थिती काय वर्णावी. डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंना बांधच नव्हता. मामा आजोबांनी जमिनीवर डोके टेकून चारही भावंडांना नमस्कार केला. वेदवक्त्या रेड्यालाही तसाच नमस्कार केला. माझा जन्म धन्य झाला. देवदर्शन, देवदर्शन आणखी काय असणार. एवढे बोलून ते ओंजळीत तोंड घालून रडू लागले. मामा आजींनी वाटेत खाण्यासाठी दशम्या लाडू भरभरून दिले. रेड्यालाही घास भरवले. रेड्याच्या मालकाने तो रेडा या भावंडांनाच दिला होता. रेडाही ज्ञानेश्वरांची पाठ सोडायला तयार नव्हता. मुले अंगणातून निघाली. मामी आजींनी आधी निवृत्तीला कवटाळले. निवृत्ती थोरला आहेस रे, मोठी जबाबदारी आहे तुझी. ज्ञानेश्वरांना जवळ घेतले. ज्ञाना, तुला काय म्हणू, साक्षात देव आहेस. आणखी राहिला असता चारही जण तर या घराचं देवघर झालं असतं. मुक्ताला मिठी मारून बराच वेळ ती निशब्द अश्रू ढाळत राहिली. मुक्ते, काय म्हणू तुला. तू बहीण खरी, पण तू आईच आहेस साऱ्यांची. इतक्या कवळ्या वयात. सोपान सर्वात लहान. वय लहान असून हट्ट नाही, मागणं नाही, रडणं नाही. जायचं होतं इतक्या लवकर तर आलातच का रे. मामी आजी जोरात रडू लागल्या. मामा आजोबाही कातरल्या आवाजात म्हणाले, ईश्वरी संकेत समजत नाहीत हेच खरे. चार भावंडे रेड्यासह पैठण सोडून निघाली. पैठणच्या सीमेवर माणसांचा महासागर लोटला होता. भावंडांच्या जय जयकाराने आसमंत निनादत होता. वेस ओलांडली. चारही भावंडांनी भुईवर माथी टेकून समस्त पैठणकरांना आणि पैठणाला नमस्कार केला. पैठणकरांच्या डोळ्यांमधून प्रेमाश्रू वाहत होते. भावंडे त्या प्रेमाने चिंब भिजून गेले. जाणेक्रम प्राप्त होते निघाली. मार्गी चालती स्वानंद भरित, सप्रेम हरीचे गुण वर्णित, नाना परी चातुर्य कवित्व,
नवरस उत्पन्न करिता ती. मार्गात रेड्याची चाल मंदावली, पाणी घेईना, हिरवा चाराही खाण्यात रुची दाखवेना. भावंडे आळेग्रामी आली. ज्ञानदेवांनी रेड्याच्या पाठीवरून मस्तकावरून प्रेमाने हात फिरवला. निवृत्तीनाथांना म्हणाले, दादा, या जीवाचं कार्य संपलं. वेदगायनानं पवित्र झालेल्या या जीवाला मुक्ती लाभावी अशी माझी इच्छा आहे. निवृत्तीनाथ म्हणाले, सत्य आहे, त्याचा उद्धार होणं आवश्यक आहे. ज्ञानदेवांनी झोळीतील दशमी काढून रेड्याच्या मुखात घातली. ती खाताना त्याच्याही नेत्रांमधून अश्रूंची धार लागली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता चौघांनीही त्याला वाकून नमस्कार केला. रेड्यानेही या चारही भावंडांभोवती प्रदक्षिणा केली. जमिनीवर बसला आणि त्याची मान लुळी पडली. त्याचा आत्मा स्वर्गलोकी निघून गेला. तो जीवनमुक्त झाला. चौघांनी मोठा खड्डा खणून त्यात त्या रेड्याला पुरले. त्यावर फुले अंतरली. त्याला अखेरचा नमस्कार केला. जवळच्या तळ्यात स्नान करून पुढे निघाले. दक्षिणोत्तर वाहणारी प्रवरा नदी, तिच्या तीरावरचे क्षेत्र निवासे. हे क्षेत्र खंडोबा आणि मोहिनीराज अशा दोघांचे. खंडोबाच्या निवेशात खंडोबाचे मंदिर तर मोहिनीराजाच्या निवेशात मोहिनीराजाचे मंदिर. समुद्र मंथनाच्या वेळी मंथनामधून 14 रत्ने निघाली. त्यापैकी एक रत्न म्हणजे अमृत. या अमृत प्राप्तीसाठी देवदैत्यांमध्ये अपूर्व संघर्ष झाला. अमृत कलश दैत्यां हाती गेला. मग श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून तो देवांसाठी प्राप्त करून घेतला. हे श्री विष्णूंचे मोहिनी रूप म्हणजेच महालया आणि महालया म्हणजेच म्हाळसा. म्हणूनच मराठी संत कवी नेवाशाचा उल्लेख महालया क्षेत्र किंवा म्हाळसापूर असा करतात. या क्षेत्रातच श्री ज्ञानेश्वरीचे लेखन झाले. ज्ञानेश्वरींच्या उपसंहारात ज्ञानेश्वर म्हणतात, ऐसी युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी, श्री गोदावरीच्या कुली दक्षिणीली, त्रिभुवने क पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालयासे. भावंडांनी नेवेशात प्रवेश केला. एके ठिकाणी खूप गर्दी जमली होती. एक सती आपल्या मृत पतीच्या शवाजवळ बसून दुःखाने आक्रोश करत होती. मृत पुरुष तरुण होता. जनसमुदाय हळहळत होता. दुःखी स्त्रीला सहानुभूती दाखवत होता. ज्ञानदेवाने त्या मृत तरुणाची चौकशी केली. हा नेवाशाचा कुलकर्णी होता. याचे नाव सच्चिदानंद. ज्ञानदेव आश्चर्याने उद्गारले, सच्चिदानंद म्हणजे सतचित आनंद, यास अकाली मृत्यू निव्वळ अशक्य. ज्ञानदेव गुडघे टेकून खाली बसले. त्यांनी त्या तरुणाच्या निश्चल देहावरून प्रेमाने हात फिरवला. झोपेतून उठून बसावा तसा तो तरुण उठून बसला. तो आणि त्याची पत्नी दोघांनाही वर्णनातीत आनंद झाला. त्यांनी ज्ञानदेवांच्या आणि सर्व भावंडांच्या चरणावर वारंवार मस्तक ठेवले. उपस्थित जनसमुदायाने ज्ञानदेवांचा जय जयकार केला. नंतर ही भावंडे आधी आपेगावी गेली, नंतर आळंदीस आली. आता विटाळ ग्रामण्य संपले होते. लोक ज्ञानदेवांच्या दर्शनासाठी, त्यांच्या अमृतमय वाणीच्या श्रवणासाठी आतुर झाले होते. ज्ञानदेव लोकभाषेत लोकांमध्ये अभेद ठेवून धर्मतत्व सांगत होते. सगळा समाज श्रवणभक्तीने तृप्त होत होता. आता भिक्षेचा प्रश्न उरला नव्हता. कुटीत सीधा अन्न शिगोशीग येत होते. एक दिवस निवृत्तीनाथ मुक्ताला म्हणाले, मुक्ता, आता आपल्या कुटीत दिवाळीच आहे. अन्न विपुल आहे. दिवाळी हा सणही आला आहे. तू मांडे कर. आपण सारेजणच दिवाळी साजरी करू. आजपर्यंत या भावंडांपैकी कोणी अन्न, वस्त्र यापैकी कोणती भौतिक इच्छा प्रकट केली नव्हती. परमार्थ अमृत जन्मताच पिऊन तृप्त असलेली ही भावंडे पूर्ण निरिच्छ आणि निर्मोही. दादाची इच्छा आहे, सण तर आहेच. मांडे करण्यासाठी सिध्याची कमतरता तर नव्हतीच. फक्त मांडे भाजायला हवे होते परळ. कुंभाराकडे जावे आणि परळ घेऊन यावे या इच्छेने मुक्ता कुटी बाहेर पडली. आपेगाव आळंदीकरांनी स्वीकार केला होता, पण अजून काही कर्मठ उरले होतेच. त्यांना या पोरांना पैठणचे सांगीवांगीचे चमत्कार ऐकून स्वीकारावे असे वाटत नव्हते. त्यातीलच एक विसोबासाठी. मुक्ताला जाताना त्यांनी पाहिले, मात्र त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. तिची वाट अडवून म्हणाले, कुठं चाललीस ग? सणावाराला तुझं अशुभ मुख जगाला दाखवायला निघालीस? मुक्ता म्हणाली, नाही, मांडे भाजायचे परळ आणायला कुंभारदादांकडे निघाली मी. विसोबांचा क्रोधाग्नी भडकला. संन्यासाची पोरे ती पोरे आणि ऐट बघा, मांडे खाणार म्हणे. चल निघ घरी, परळ वगैरे काही मिळणार नाही तुला. मुक्ताने एक वार विसोबांकडे पाहिले. ती म्हणाली, ते मी कुंभारदादांना विचारेन. विसोबा आणखीनच भडकले. मला उर्मट उत्तर देतेस? बघतो तुला कोण परळ देते तो. विसोबा मुक्तांबरोबर तरातरा निघाले. मुक्ताला बघून कुंभार परळ द्यायला तयार होत असे, पण खबरदार, तू माझे खूप कर्ज देणे लागतोस. परळ देशील तर ताबडतोब वसुलीची मागणी करील, असे विसोबा धमकावत असत. 2-3 कुंभारांची घरे झाली. विसोबा सावकारांपुढे जाण्याचे कोणाचे धाडस होईना. एक कुंभारीण मात्र तयार झाली.
तिने विसोबांच्या धमकीला भीक घातली नाही. आत ती परळ आणायला गेली. तेवढ्यात विसोबांनी रागारागाने जवळचा बांबू उचलून गाडग्या मडक्यांची रास फोडून टाकली. कुंभारीण रडत ओरडत बाहेर आली. मुक्ताला काय करावे तेच समजेना. या झालेल्या नुकसानास आपली मागणीच कारणीभूत आहे असे तिला वाटले. नको ते परळ आणि नको ते मांडे या विचाराने ती उद्विग्न मनस्थितीत कुटीत परतली. विसोबाही तिच्या नकळत मागून आले. आता कुटीत काय घडते याविषयी त्यांना उत्सुकता होती. उद्विग्नतेने ती लालेलाल झाली होती. उष्ण अश्रुधारा तिच्या नेत्रांमधून वाहत होत्या. झाली हकीकत तिने सांगितली. ज्ञानदेव मुक्ताजवळ आले. पुढचे 2 हात आणि गुडघे टेकून ओनवे झाले. मुक्ता, कशाला हवे परळ? भाज माझ्या पाठीवर मांडे, भाज. ज्ञानदेवांनी योगधारणेने जठराग्नी पेटवला आणि पाठ तापवली. तिच्यातून तप्त धुमारे फुटू लागले. मुक्ताने मांडे भाजले. मांडे भाजून झाल्यावर ज्ञानदेव मूळ स्वरूपात आले. भावंडांनी एकमेकांना मांड्यांचे घास भरवून दिवाळी साजरी केली. विसोबासाठी मनोमन घाबरले. आधी धास्तावले, मग पस्तावले. आता शरणागती हा एकमेव मार्ग. धावत येऊन आधी मुक्ताचे पाय धरले, मग ज्ञानदेवांचे. सोपानाचे पाय धरले, मग निवृत्तीनाथांचे. भावंडांचे पडलेले उच्छिष्ट त्यांनी आपल्या मुखी घातले. करुणावतार ज्ञानदेवांनी त्यांना क्षमा केली. ज्ञानदेवांचा द्वेष करणाऱ्या विसोबांनी महाविष्णूचा अवतार श्री गुरु माझा ज्ञानेश्वर असे अभंग रचण्याचा आरंभ केला. वेद वदवून रेड्याचा उद्धार करणारे मोठे कार्य ज्यांच्या हातून घडायचे, त्या सच्चिदानंदांना अकाली येणाऱ्या मृत्यूच्या दाढेतून परत आणणारे, विसोबा साठींसारख्या विद्वान परंतु अहंकारी माणसाला नवदृष्टी देणारे असे ज्ञानदेव. ज्ञानदेव देती जगता ज्ञान, ज्ञानदेव देती जगता दृष्टी. जगताला वेदांत सोपा करून सांगणारे ज्ञानदेव आता एका महान कार्यासाठी सिद्ध झाले होते. स्वयंसिद्ध ज्ञानदेव.